बघू शकता हे वायर रूप कशा प्रकारे जड आहे आणि ते ओढणं चालू आहे। तर बघू शकता मित्रांनो, आता सध्या आपण आहेत राजुरीच्या रेल्वे स्टेशनला। ही जी रेल्वे आहे ही पूर्णपणे रुळाने भरून चाललेली आहे, बीडकडे प्रस्थान करणार आहे। कारण याच्यामध्ये जे रुळ आहेत हे पुढं अंतरण्याचं काम चालू करायचे। आता हे अंतरण्यासाठी ही रेल्वे रुळ घेऊन आलेली आहे आणि हे सर्व काम आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये सांगा काय आहेत ते, आम्ही नक्कीच तुमच्या कमेंटवर विचार करू, सजेशन्सवर विचार करू। तर पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ। बीडमध्ये राजुरी रेल्वे स्टेशनपासून पुढचा जो रुळ अंतरायचा आहे त्या सर्व रुळाचं काम आपल्याला दाखवण्यासाठी, अपडेट करण्यासाठी आलेलो आहेत। त्यासाठी जी लागणारी वस्तू आहे ती म्हणजे रुळ। तर हा रुळ आलेला आहे, इथं पूर्णपणे ट्रेन भरलेली आहे। हा अखंड रुळ आहे, मागून पुढपर्यंत पूर्ण रेल्वे भरलेली आहे आणि अखंड रेल्वे रुळ आहे। तर काहीच वेळामध्ये आता रेल्वे पुढे जाणार आहे, सर्व पटऱ्या घेऊन पुढे जायची। त्यासाठीच गाडी तयार झाली। आता ब्रेक सोडलेला आहे गाडीनं आणि फ्लॅश होती आहे। होऊ शकतो आपण कशा प्रकारे डबल इंजिन घेऊन गाडी आलेली आहे। डबल इंजिनची गाडी घेतलेली आहे। एक जो आहे हा सिग्नल देण्यासाठी जो डबा असतो तो डबा आहे, हा पाठीमागच्या बाजूला असतो, पण त्यांनी नंतर क्रॉसिंग करून पुढे घेतलाय। हे घेण्याचं काम विगणवाडी इथं झालेलं आहे। हा डबा पाठीमागा असतो पण नंतर पुढे घेतलाय त्यांनी, ते काम विगणवाडीमध्ये केलंय आणि तिथून गाडी पुढे आलेली आहे। आता सध्या राजुरीच्या रेल्वे स्टेशनवर गाडी आहे, उभी आहे। इथून पुढे जात असतानाच आपण आपल्याला आम्ही सर्व माहिती देणार आहेत। अशा प्रकारे आपण ज्या वेळेची प्रतीक्षा करत होतो ती वेळ आलेली आहे। तर फायनली ट्रेन चालू झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, पुढे येत आहे ट्रेन हळूहळू। पाहू शकतो आपण इथून पुढे गेल्यानंतर आता जी डबा आहे, हे जे इंजिन आहे हे पुढे येणार आहे हळूहळू आणि त्यानंतर ट्रेनची पटरी जी आहे, रेल्वे रुळ जो आहे तो अंतरण्याचं काम सुरू करणार आहेत। तर पाहू शकतो आपण कशा प्रकारे हळूहळू चालते गाडी, कारण जो रुळ आहे तो पूर्णपणे अखंड असल्यामुळं ते हळूहळू चालवावं लागतंय। आणि दोन इंजिन आहेत, दोन इंजिनची पॉवर आहे, इतकी पॉवर आहे त्यामुळं ते व्यवस्थितच चालत आहेत। तरीही इथं सिग्नल देण्यासाठी बघू शकता आपण कशा प्रकारे ट्रेन फास्टमध्ये चालताना, स्पीड घेत असताना डिझेल इंजिन धूर फेकतं आणि हे सिग्नल देण्यासाठी काही मंडळी आहेत। पाहू शकतो आपण सर्वजण उत्साहित आहोत, कारण हे जे काम आहे बीडसाठी अत्यंत आनंददायी असा अनुभव देणारा आहे। आपण सर्वजण ज्यावेळेस रुळचं काम फायनल होईल आणि ज्यावेळेस रेल्वे चालू होईल त्यावेळेस आपण या सर्वजण क्षणाचे साक्षीदार होणार आहोत। त्यासाठी तयार राहा मंडळी, कारण हे जे काम आहे असं सांगितलं जातं की 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन, टेस्टिंग होऊन याचं काम जे आहे ते पूर्ण होऊन रेल्वे टेस्टिंग होणार आहे 26 जानेवारीला। तर पाहू शकतो टर्न घेत असताना किती हळू चालते गाडी, कारण टर्न घेत असताना गाडीला चालण्यासाठी जो आहे हा रुळ अखंड असल्यामुळं काहीतरी अडचण येण्याची शक्यता असेल, म्हणून ते गाडी हळू घेत आहेत काहीतरी। हा जो रेल्वेचा रुळ आहे, ही जी पटरी आहे, एक पटरी 260 मीटरची आहे। आपण त्याचा अंदाज लावू शकतो की 1 मीटर जो आहे हा 3.25 फुटाचा असतो, 1 मीटर 3.25 फुटाचा असतो। मग 260 मीटर हे जवळपास पाऊण किलोमीटर होते, पाव किलोमीटर असं आपण पाहू शकतो की ही जी मंडळी आहे ही एम्प्लॉई मंडळी, वर्कर मंडळी आहेत जी रेल्वे रुळाचं काम करणार आहेत, ती वरती बसून चाललेली आहेत पाहू शकतो। आणि हे जे पाठीमागं आपण पाहतोय यावरून एक पटरी मागं ओढल्या जाते, खेचल्या जाते आणि त्याला खेचूनच जे आहे ते काम यांचं चालू होते। उतरण्याचं काम इथूनच सुरुवात होत असते काम।
पाहू शकतो याला जे आपण छोटे छोटे बेरिंग प्रमाणे आपण काय म्हणू शकतो याला हे लावलेले आहेत आणि ह्याच्यावरून घासत घासत पटरी खाली जाते, एक एक पटरी खाली घासत घासत जाते आणि शेवटी इथून हे जे दोन छिद्र दिसत आहे आपल्याला, ह्या 2 छिद्रामधून 2 पटऱ्या सोडल्या जातात खाली, त्यानुसार ती पटरी दोन बाजूला 2 पडत आहेत. ह्या 2 छिद्रामधून दोन्ही बाजूच्या पटरी ज्या आहेत ह्या खाली येणार आहेत. अशा प्रकारे रेल्वे एका जागेवर आता थांबलेली आहे, कारण इथून हे बघू शकतो इथपर्यंत रुळ अंतरात आणलेला आहे याच्या अगोदर. आता इथून पुढं बीडच्या दिशेनं रुळ अंतरात जाणार आहेत, त्याच्यासाठी इथं सध्या थांबलेली रेल्वे. आणि इथून पुढचं जे काम आहे हे काही वेळातच पूर्ण होणार आहे. तरी पाहू शकतो आपण काही मंडळी वर थांबलेली आहेत डब्यावरती आणि काही मंडळी जे पाहण्यासाठी आलेली आहेत ते बाजूला थांबलेली आहेत. अशा प्रकारे सर्वांना, बीडमधल्या सगळ्याच माणसांना, सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आपल्याला रेल्वेत बसायची आणि रेल्वे बीडला येण्याची. तसंच जो आपल्याला फायदा होणार आहे बीडला रेल्वे आल्यानंतर, तो फायदा आणि त्याचा लाभ घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आलेली आहे, रेल्वे आलेली आहे पेशंटसाठी, मस्त झालेलं आहे. कसं आता आनंद झाला का तुम्हाला बीडला रेल्वे आली? किती वर्ष वाट बघितली रेल्वेची बीडमध्ये येण्यासाठी? 4-5 वर्ष झाले रोड झाल्यापासून. 4-5 वर्ष झालं तुम्ही रेल्वेची वाट बघताय आणि आज रेल्वे ही शेवटच्या टप्प्यात आहे, बीड पर्यंत रुळ अंतरणार आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं की आनंद झाला. बरं, तुम्हाला काय फायदा होईल काय रेल्वेचा? काय फायदा होईल की आता मालवण टाळवण्यासाठी होईल की फायदा. बरं, इथून समजा तुम्हाला बाहेर नगर जाऊन आपण नगरला जाणारच की. बरं, त्यासाठी मस्त झालेलं. काही जर समजा इथं नोकऱ्या लागल्या तुम्हाला तर ते कसं वाटेल तुम्हाला? आनंद वाटेल की, चांगलं मस्त वाटेल. चांगलं आहे त्यासाठी मस्त झालं. हे रेल्वेचा डिझेल टँक जवळपास 4 ते 5 हजार लिटरचा डिझेल टँक असेल अंदाजे आपण सांगू शकतो. त्याचं प्रमाण आपल्याला सांगता येणार नाही. हा आहे प्रत्येक डब्याचा डिझेल टँक, प्रत्येक इंजिनचा डिझेल टँक अशा प्रकारे असतो. आणि ही रेल्वे इथं सध्या आहे. फायनली आपण ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो तो क्षण आलेला आहे. बीड अहमदनगर बीड परळी रेल्वे जी आहे ही बीडपर्यंत जे काम चालू आहे त्यासाठी काम चालू आहे. आणि बीडपर्यंत जो रुळ अंतरण्यात येणार आहे हा रुळ राजुरीच्या थोडा पुढे आलेला आहे. बीड अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज बीड रेल्वे स्टेशनपर्यंत पूर्णपणे जो परमनंट रुळ लागणार आहे तो रुळ अंतरण्यात येणार आहे. त्यासाठी ही गाडी रेल्वे रुळ घेऊन आलेली आहे. आपल्या सर्वांना उत्सुकता होती की बीडला रेल्वे कधी येणार, तर ती 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. 26 जानेवारीला बीडपर्यंत जे काम आहे ते सर्व काम होऊन, टेस्टिंग होऊन त्याचं उद्घाटन होणार आहे. हे 26 जानेवारीलाच होणार आहे. तर आपण या क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून या क्षणाचे साक्षीदार झालेले आहात. तर आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तो अगोदर 2 इंजिन आहेत, नंतर एक मालगाडीचा डबा आहे, त्यामध्ये काही सामान आणलं असं नाही. नंतर आता चालू झालेले आहे रेल्वे रुळ जो की अखंड आहे. हा 260 मीटर आहे. हा 260 मीटर रुळ जो आहे हा एक मागे खेचला जातोय. कदाचित पलीकडच्या बाजूनं तो एक खेचण्याचं काम चालू असेल, कारण याची जे चाकं आहे त्या चाकावरती सध्या प्रेशर आलेला आहे. फक्त अंदाज लावू शकतो की पाठीमागं रुळ खेचण्याचं काम चालू असेल. आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत की रुळ कशा प्रकारे मागं खेचला जातो आणि कशा प्रकारे त्याला गाडीवरून अनलोड केलं जातं हे आता सध्या आपण पाहणार आहोत. मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पाठीमागे चाललो आहे तिथपर्यंत मला पाठीमागे जावं लागणार आहे आणि तिथून मग आपल्याला दाखवणार आहे मी की कशा प्रकारे रुळ अनलोड करत आहेत ते मी तिथं जाऊनच दाखवणार आहे. तर चला आता डायरेक्ट आपल्या समोर काम चालू आहे रेल्वे रुळाच्या अनलोडिंगचं. तर पाहू शकतो आपण ते कशा प्रकारे रुळाला लेवलमध्ये घेत आहेत. तो वर आहे, त्याच्यानंतर थोडासा खाली आहे, इथं जो सपोर्ट दिलेला आहे तो खाली आहे आणि त्याच्यानंतर फायनली शेवटी इथं जो आहे तो सगळ्यात जास्त खाली आहे आणि नंतर इथं टेकणार आहे. बघू शकतो आपण इथं
की कशा प्रकारे हुक बनवून त्याला खाली मागं खेचल्या जाते आणि इथं ओढल्या जात आहे. ती पाठीमागं रेल्वे रूळ जो आहे तो खाली ओढल्या जातोय. अशा प्रकारे हलतोय टेकण्या अगोदर तो पाहू शकतो आपण. आणि अशा प्रकारे टेकलेला आहे. कसा पण आवाज झालेला आहे, आवाज होत आहे त्याचा पाहू शकतो. हे जे वर्कर मंडळी आहेत ती किती सावध रीतीनं काम करत आहेत हेही आपण बघू शकतो. ही रेल्वे जी आहे ही किती स्लो संथ गतीने धावते. खूप 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 संथ गतीने धावते. 1 किलोमीटरच्या सुद्धा स्पीडनं धावत नाही आहे ती. अशा प्रकारे हिचं अनलोडिंगचं काम चालू आहे. अशा प्रकारे रूळ पाठीमागं ओढल्या जातोय आणि शेवटी तो खाली पडणार आहे. एकमेकाला बांधून रूळ एकमेकाला बांधूनच ते ओढल्या जाते. तेही आपण पाहू शकतो आणि मीही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि रूळ कशा प्रकारे टेकतो आहे तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहू शकतो आपण की रूळ कशा प्रकारे बाजूला टेकतोय आणि त्याला दोन्ही बाजूला सारख्या प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये बाहेर ढकलण्यासाठी ही 2 दारं आपण मगाशी तुम्हाला दाखवली की या 2 दारामधून हे एक आणि दुसऱ्या बाजूचं लेफ्ट अँड राईट साईडचे दोन्ही बाजूची जे आहेत त्या दोन्ही बाजूच्या मधून अशा प्रकारे तो रूळ खाली येतो आहे. आणि रूळ जवळ आल्यामुळं तो सीधा न राहता तो आडवा पडलेला आहे पाहू शकतो. आणि आता काहीच वेळामध्ये इथं रूळ जो आहे तो खाली टेकणार आहे. पाहू शकतो किती कणकण आवाज येत आहे आणि किती कर्कश किती कर्कश आवाज केलेला आहे त्यांनी आपण पाहू शकतो. अशा प्रकारे फायनली रूळ खाली अंथरायचं काम चालू झालेलं आहे. आपण तुर्तास तरी इथंच थांबू. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आपण व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण लाईक केल्यानंतर आम्हाला ऊर्जा भेटते, पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढीच ऊर्जा मिळते. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पुन्हा मी सांगतो की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय.